आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। आमदार शशिकला जोल्ले यांची आश्रय घरकुलासंबंधी पत्रकार परिषद। निपाणी शहर व परिसरातून घरकुलासाठी 2688 अर्ज दाखल। आमदार शशिकला जोल्ले यांनी आज निपाणी नगरपालिकेत आश्रय घरकुलासंबंधी पत्रकार परिषद घेऊन योजनेच्या सद्यस्थितीची माहिती दिली। आमदार शशिकला जोल्ले यांनी आश्रय घरकुल योजनेसंबंधी आज पत्रकार परिषद घेऊन योजनेच्या सद्यस्थितीची माहिती दिली। त्या म्हणाल्या, निपाणी शहर व परिसरातून घरकुल मागणीसाठी 2688 अर्ज दाखल झाले आहेत। त्यामधील 240 घरकुलांना मंजुरी मिळाली असून निविदा प्रक्रिया पूर्ण होताच G+2 अंतर्गत कारखाना परिसरातील सर्वे क्रमांक 149/1 मध्ये घरकुल उभारण्याचा शुभारंभ होणार आहे। इतर घरकुलांनाही मंजुरी मिळाल्याने त्यांचाही शुभारंभ केला जाणार आहे। मागासवर्गीय 588 घरकुल मंजूर झाले असून परिसरातील बेघरांना याचा लाभ मिळणार आहे। भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जवळपास 72 वर्षापासून हक्काच्या घरात राहण्याचं स्वप्न या योजनेच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे, अशी माहिती आमदार जोल्ले यांनी दिली। महानकर न्यूजसाठी निपाणीहून गौतम जाधव। 149/1 ह्या जे काही फॅक्टरी एरियामध्ये जे काही प्लॉट्स आहेत तिथं आपण G+2 ह्या माध्यमातून त्यांना घरकुल योजना बांधून देणार आहे। आणि त्याच पद्धतीने जे स्लम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे तिथं देखील आम्ही स्लम एरियामध्ये म्हणजे आश्रयनगर, शिंदेनगर, आंदोलन नगर अशा आणि पांगीर रस्ता अशा जे स्लम एरिया आहेत तिथून आम्ही 588 लोकांचं जे कोणाला जागा आहे परंतु घरकुल नाही, त्यांना घर नाही आहे, असं स्लम डेव्हलपमेंट मधून 588 ची यादी ऑलरेडी DPR होऊन आपण सरकारला पाठवलेलं आहे आणि ते देखील केंद्र सरकारला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला जाऊन थोड्याच दिवसामध्ये अप्रुव्हलच्या स्टेजमध्ये आहे। असं ऑलरेडी 588 आणि आता 240 अशा पद्धतीची घरकुल मंजुरी मिळालेली आहे आणि ते टेंडर झालं की आपण उद्घाटनाला सुरुवात करणार आहे। आणि जेव्हा बेळगावचं अधिवेशन होतं त्यावेळेला म्हणजे हे टार्गेट घ्यावं लागतंय, म्हणजे आपल्याकडे 2788 मध्ये टप्प्याटप्प्यामध्ये टार्गेट आपण मंजूर करून घ्यायला लागतंय आणि त्या पद्धतीनं आता आपल्या मंत्र्यांकडून आपण 1000चं टार्गेट मंजुरी घेतलेलं आहे आणि त्या 1000 लोकांचं आज जे काही आश्रय कमिटीचं मीटिंग झालं त्याच्यामध्ये 2788 मध्ये 240 मायनस करून जे कोणाला आता ऑलरेडी मंजूर झाले ते काढून उरलेल्या अर्जांमध्ये 1000 लोकांचा अर्ज आपण आता गव्हर्नमेंटला पाठवलेला आहे आणि ते देखील आम्ही 12-13 तारखेला जेव्हा दिल्लीला जाणार आहे त्यावेळेला तिथं वस्ती मिनिस्टरना भेटून तिथल्या त्या डिपार्टमेंटच्या मिनिस्टरना भेटून लवकरात लवकर ते देखील 1000चं आपण मंजुरी घेऊन ते देखील DPR आता तयार करून 2 दिवसात आम्ही पाठवून ते देखील मंजुरी घेण्याचं आज आश्रय कमिटीमध्ये त्याचं बैठक झालं आणि 1000चं यादी आता DPR होऊन गव्हर्नमेंटला जाणार आहे। आणि त्याच पद्धतीनं जे काही उर्वरित ते 1000 आणि 240 सोडून आणि काय अर्ज आहेत ते सर्व अर्ज टप्प्याटप्प्यामध्ये त्याचं टार्गेट फिक्स करून ते देखील आपण मंजुरीला पाठवणार आहे। आणि इथं निपाणी नगरमध्ये अजूनही देखील निवेशन रहित, जागा रहित जे कोणी अर्जदार आहेत त्या लोकांना सगळ्यांना माझं विनंती आहे की लवकरात लवकर अजूनही तसं कोणी असेल तर त्यांनी सगळ्यांनी अर्ज आणून नगरपालिकेमध्ये तरी द्या, नाहीतर आपल्या ऑफिसमध्ये तरी द्या। ते ऑनलाईन मध्ये अपडेट करून आपण नक्कीच ते घरांचं यादी तयार करून मंजुरी घेऊन घरकुल योजना इथं राबवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे। तर ह्या 1000 जे काही मंजुरी होऊन येतील त्याचं जागा पटणकुडी सर्वे नंबर मध्ये किंवा एकाच ठिकाणी 1000 G+2 बांधलं तर एक चांगल्या पद्धतीचं तिथं व्यवस्था होईल हे आपण जरासं चेक करून ते एकाच ठिकाणी ते 1000 लोकांचं घरकुल योजना ह्या पद्धतीनं आपण ते प्रयत्न करणार आहे। त्याचं हे DPR गेल्यानंतर ते कुठं बांधायचं ते आपण सर्वे करून ते देखील आपल्याला जागेचा लभ्यता असल्यामुळे ते देखील करण्याचं एक व्यवस्था प्रामाणिकपणे करायला लागले।